नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या वरून आपण 50 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, आकाश या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता होईल? आकाश या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नीरज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा भूपाल आपला समानार्थी शब्द सांगायचा आहे. भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक तिसरा अनुकूल आपला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. अनुकूलचा आपला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रतिकूल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 अनेक शब्दाबद्दल आपला एक शब्द सांगायचा आहे. बालकांना झोपवण्यासाठी खालीलपैकी कोणते गीत हे गायले जाते? बालकांना झोपवण्यासाठी खालीलपैकी कोणते गीत हे गायले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अंगाई गीत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 नाव सोनूबाई हाती कळथाचा वाळा आपला म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. नाव सोनूबाई हाती कळथाचा वाळा आपला म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाव मोठे पण कर्तृत्व कमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खडे चारणे आपला योग्य अर्थ सांगायचा आहे. खडे चारणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पराभूत करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी अविकारी शब्द कोणता आहे? खालीलपैकी अविकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 क्रिया विशेषण या ठिकाणी अविकारी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 9 दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 व्यंजन संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 चाचीचे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चाचीचे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 षष्ठी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 अजन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचे उदाहरण आहे? अजन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अवयभाव समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1994 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक महाराष्ट्राला प्रामुख्याने अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून खालीलपैकी कोणत्या कालखंडामध्ये पाऊस पडतो? नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून खालीलपैकी कोणत्या कालखंडामध्ये पाऊस पडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जून ते ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 राज्य शासनाच्या वतीने कोणत्या वर्षापासून रोजगार हमी योजना चालवली जात आहे? राज्य शासनाच्या वतीने खालीलपैकी कोणत्या वर्षापासून रोजगार हमी योजना चालवली जात आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 देशामध्ये सहकारी चळवळीमध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? देशामध्ये सहकारी चळवळीमध्ये अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणत्या एका गटामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये मिठागारे आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रामध्ये अतिपूर्वेकडचे जिल्हे खालीलपैकी कोणते आहेत? महाराष्ट्रामधील अतिपूर्वेकडचे जिल्हे खालीलपैकी कोणते जिल्हे आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया गडचिरोली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कृष्णा नदीवर राज्यामध्ये कोणते धरण बांधण्यात आलेले आहे? कृष्णा नदीवर राज्यामध्ये खालीलपैकी कोणते धरण हे बांधण्यात आलेले आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 धोम धरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन म्हणजेच मेल्ट्रॉन यांचं मुख्यालय राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? मेल्ट्रॉन यांचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणत्या गणपतीला गिरिजात्मक असे संबोधले जाते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या गणपतीला गिरिजात्मक असे संबोधले जाते? त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 लेण्याद्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे? त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 गंगा नदीमध्ये डॉल्फिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 माले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 शिवपुरी हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? शिवपुरी हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 गोमती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सुवर्णक्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडित आहे? सुवर्णक्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडित आहे? त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 फलोत्पादन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पन्नालाल घोष खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पन्नालाल घोष खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 बासरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 रास दांडिया हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? रास दांडिया हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खजुराहो लेणी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत? खजुराहो लेणी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत? त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणत्या गव्हर्नरच्या कारकिर्दीमध्ये जिल्हाधिकारी पद हे निर्माण करण्यात आलं होतं? खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये जिल्हाधिकारी हे पद निर्माण करण्यात आलं होतं? त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 वॉरन हेस्टिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्र राज्यांचा पोलिसांचा ध्वज खालीलपैकी कोणत्या रंगांचा आहे? महाराष्ट्र राज्यांच्या पोलीस ध्वजाचा रंग खालीलपैकी कोणत्या रंगांचा ध्वज आहे? त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 गडद निळा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली महिला कारागृह अधीक्षक खालीलपैकी कोण आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली महिला कारागृह अधीक्षक खालीलपैकी कोण आहे? त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 स्वाती साठे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 रास्त गोफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचे साप्ताहिक खालीलपैकी कोणी काढले होते? रास्त गोफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचे साप्ताहिक खालीलपैकी कोणी काढलं होतं? त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 दादाभाई नौरोजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? यवतमाळ जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 अमरावती प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 घोडाझरी आसोलमेंढा हे महाराष्ट्रामध्ये प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? घोडाझरी व आसोलामेंढा हे महाराष्ट्रामध्ये प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 काटेपूर्णा हे महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? काटेपूर्णा हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अकोला जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कोरकू ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? कोरकू ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे गगनचुंबी इमारतीचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? गगनचुंबी इमारतीचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 न्यूयॉर्क शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मध्यरात्रींचा सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाचे टोपण नाव आहे? मध्यरात्रींचा सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या भौगोलिक प्रदेशाचे टोपण नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नॉर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 गव्हाचे कोठार असे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या प्रदेशाचे टोपण नाव आहे? गव्हाचे कोठार असे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या भौगोलिक प्रदेशाचे टोपण नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 युक्रेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 लुनी नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? लुनी या नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अरवली पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 ब्रह्मपुत्रा नदी खालीलपैकी कोणत्या शहरामधून वाहते? ब्रह्मपुत्रा ही नदी खालीलपैकी कोणत्या शहरामधून वाहणारी नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गुवाहाटी शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पॅरिस फ्रान्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी केव्हा झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 6 जून 1674 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लागला होता? अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लागला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1492 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 सरकारी कार्यालयाला रविवारची सुट्टी खालीलपैकी कोणी जाहीर केली होती? सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी खालीलपैकी कोणी जाहीर केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड हॉर्डिंग्ज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 गदर संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? गदर संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लाला हरदयाळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 अल हिलाल हे महत्त्वाचे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी काढले होते? अल हिलाल हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी काढलेले वृत्तपत्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मौलाना आझाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 योगी अरविंद घोष यांनी खालीलपैकी कोणती वृत्तपत्र काढली होती? योगी अरविंद घोष यांनी खालीलपैकी कोणती वृत्तपत्र काढली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वंदे मातरम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 21 मे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 जगामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी बोलीभाषा खालीलपैकी कोणती आहे? जगामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा खालीलपैकी कोणती भाषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चीनी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामधले वाळवंट आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 जागतिक कुटुंब दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक कुटुंब दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 15 मे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 फूड आणि ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ही संस्था खालीलपैकी कोणत्या देशामधली संस्था आहे? फूड अँड ॲग्रिकल्चर ही संस्था खालीलपैकी कोणत्या देशामधील आंतरराष्ट्रीय संस्था आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रोम इटली या ठिकाणी यांचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 20 भारतीय घटना परिषदेचे सल्लागार खालीलपैकी कोण होते? भारतीय राज्यघटनेचे संविधानिक सल्लागार खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सर बी एन राव या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 21 सन 1848 मध्ये लोकहितवादीची शतपत्रे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रामधून प्रकाशित करण्यात आली होती? शतपत्रे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रामधून प्रकाशित करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 प्रभाकर वृत्तपत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मुंबई येथे शारदा सदन संस्था खालीलपैकी कोणी सुरू केली होती? मुंबई येथे शारदा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी सुरू केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंडिता रमाबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 डोंगरीच्या तुरुंगामधले आमचे 101 दिवस हा महत्त्वपूर्ण ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला होता? डोंगरीच्या तुरुंगामध्ये आमचे 101 दिवस हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गो ग आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 वीरेशलिंगम पंतलू यांनी मद्रास प्रांतामध्ये खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली होती? वीरेशलिंगम पंतलू यांनी मद्रास प्रांतामध्ये खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संघ संस्कारम योगम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीय स्वातंत्र्याचा पहिला राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर खालीलपैकी कोणी फडकावला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 सन 1857 मध्ये यमुना पर्यटन ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली होती? यमुना पर्यटन ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बाबा पदमनजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मुंबई येथे खालीलपैकी कोणत्या वर्षी गेटवे ऑफ इंडिया हे प्रवेशद्वार बांधण्यात आलं होतं? मुंबई येथे खालीलपैकी कोणत्या वर्षी गेटवे ऑफ इंडिया हे प्रवेशद्वार बांधण्यात आले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1911 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतामध्ये रस्त्यांची घनता खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी आहे? भारतामध्ये रस्त्यांची घनता खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतामधले सर्वात उंच शिखर आहे? गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतामधले सर्वात उंच शिखर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आरवली पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 राष्ट्रपतीची निवड खालीलपैकी कोण करतात? राष्ट्रपतींची निवड यांच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून असे खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे खालीलपैकी कितवे राज्य होते? महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे खालीलपैकी कितवे राज्य होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 90 राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता शब्द होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पावक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्द समूहाबद्दल आपला योग्य शब्द सांगायचा आहे. दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा आपला शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ओम खुशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 आरोहण आपल्या ठिकाणी शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. आरोहण या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वर चढणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 तिलांजली देणे आपल्या ठिकाणी योग्य वाक्य आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तिलांजली देणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 त्याग करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 दलाल रिकामटेकडा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? दलाल रिकामटेकडा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुजराती भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मी चित्रपट पाहत असेन हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे? मी चित्रपट पाहत असेन हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळामधले वाक्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक
क्रमांक 3 अपूर्ण भविष्यकाळी वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मुख्यालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? मुख्यालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वर संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 अनिल हे खालीलपैकी कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? अनिल हे खालीलपैकी कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आत्मारामरावजी देशपांडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 वाक्याचा आपला प्रयोग ओळखायचा. वाक्य आहे आईने बाळाला निजवले. आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सकर्मक भाव्य प्रयोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 विरुद्ध लिंगी आपला शब्द ओळखायचा. शब्द आहे युवक. आपल्या ठिकाणी विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 युवती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 ज्यावेळी दोन वाक्ये उभयान्वयी अवयवाने जोडली जातात त्यावेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात? ज्यावेळी दोन वाक्ये हे उभयान्वयी अवयवाने जोडली जातात त्यावेळेस खालीलपैकी कोणते चिन्ह हे वापरले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अर्धविराम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणती नदी ही कोकणामधील नदी नाही? खालीलपैकी कोणती नदी ही कोकणामधील नदी नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 प्रवरा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 नागपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? नागपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाग नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेला आहे. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेला आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल. प्रत्येक कोर्स कोणताही कोर्स असो आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? रणांगण कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच. जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करत असतील त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी आहे. सर्वांनी यामध्ये RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचा आहे. 27 ऑक्टोबरपासून अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी उपलब्ध आहे. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी फास्ट ट्रॅक बॅच आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता राज्यसेवा असो, PSI असो, STI असो, ASO असो, डिपार्टमेंट PSI सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन आहे. कोणतीही परीक्षा असो आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. तुम्हाला 10% ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्राइस रेंज आहे. या ठिकाणी तुम्हाला 10% ऑफ आहे. प्रत्येक कोर्स कोणताही कोर्स असो आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल.